फक्त एकच दिवस बाकी आहे माझं हे चॅलेंज संपायला. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 29वा दिवस. तर सकाळी सकाळी वर्कआउट वगैरे करून घेतलं, बाकीचे पण माझे सगळे कामं आवरले आणि त्यानंतर मग दुपारी जेवणा अगोदर ॲपल सायडर व्हिनेगर घेतला आणि जेवणामध्ये मी आज घेतली होती मसूर डाळीचं सातळ, कांदा काकडीचा रायता, शेवग्याच्या शेंगा इथे शिजवलेल्या आणि भाकरी थोडी जास्त झाली, नंतर मी काढून ठेवली होती. आणि त्यानंतर मग 1 तासाने ग्रीन टी घेतली होती आणि नंतर मग आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये, कारण पिल्लूची अचानक तब्येत खराब झाली. त्याला ना म्हणजे ताप वगैरे आला होता, तर मग म्हटलं अगोदर हॉस्पिटलला जाऊन यावं, कारण मग नंतर परत रात्रीचं जास्त वाढलं ना मग खूप टेन्शन होतं. त्यामुळे मग आलो होतो आणि हा इथे असा बसला होता ना, जसं काय दवाखान्यात मला आणलं आहे हॉस्पिटलला असं मला वाटत होतं. आणि हा एन्जॉय करायला आला होता, कारण चेहऱ्यावरून तर असं मीच आजारी वाटत होते आणि तो तर एकदम फ्रेश दिसत होता. त्यानंतर इथे तो फिशसोबत खेळत होता आणि मी त्याला असं ॲक्शन करून दाखवत होते फिश कशी पोहते पाण्यात. तर त्यानंतर ती तर हलतच नव्हते, म्हणजे मी त्याला म्हणत होते ती अशी पोहते पण ती काही हलत नव्हती. मग आम्ही त्याला ना असं बाहेरून थोडंसं डिवचण्याचा प्रयत्न केला, की असं थाप हे केलं, पण तरी पण ती हलली नाही. तिचं फक्त पंख हलत होते, ती मासा तर काहीच हलत नव्हता. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर 9च्या दरम्यान मी संध्याकाळची ग्रीन टी घेतली, म्हणजे रात्री मी जे ग्रीन टी घेते ना ती, कारण ह्या रात्री ग्रीन टी घेतली ना खूप छान अशी झोप लागते. त्यानंतर मग घरातल्या घरातच वॉक केला, कारण हा आजारी होता ना, त्यामुळे बाहेर पण नाही गेला आणि बाहेर खूप जास्त थंडी होती. तर असा होता माझा आजचा दिवस.